नागपुरातील हजरत बाबा ताजुद्दीन रहमत अलैह यांच्या 104व्या उर्सनिमित्त काढण्यात आलेल्या संदल दरम्यान नोटा उधळणं आयोजकांना चांगलंच महागात पडलंय। मिरवणुकीसाठी घालून दिलेल्या अटींचं उल्लंघन केल्याप्रकरणी आणि पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याच्या आरोपाखाली तहसील पोलिसांनी 6 आयोजकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 14 जुलैच्या सायंकाळी सेवा सदन चौक परिसरातून संदल मिरवणूक काढण्यात आली होती। यावेळी काही आयोजक वाहनावर उभे राहून हवेत नोटा उधळत होते। नोटा पकडण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाल्यानं वाहतुकीत अडथळा निर्माण झाला आणि चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला। पोलिसांनी अनेकदा आयोजकांना नोटा उधळू नये तसेच वरून जाणाऱ्या वीज तारा लक्षात घेऊन वाहनावरून खाली उतरण्याच्या सूचना दिल्या, मात्र आयोजकांनी पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचं सांगण्यात आलं आहे। यानंतर तहसील पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला। या प्रकरणात वसीम खान, लतीफ खान, नावेद भाई, गनी खान, अयान खान आणि अमान खान यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। नेहमी वेगवेगळ्या कार्यक्रमांना परवानगी मागितली जाते आणि पोलिसांतर्फे योग्य अटी आणि शर्तीवर परवानगी दिली सुद्धा जाते। पोलिसांचा एकमात्र हेतू असा असतो की सदरची मिरवणूक अगदी शांततेत आणि सौजन्याच्या वातावरणात पार पडावी, लोकांनी भक्तिभावाने त्या मिरवणुकीचा आनंद घ्यावा। परंतु याचा गैरसमज बाळगून आयोजक मात्र डीजे लावून किंवा धांगडधिंगा करून पैशाची उधळण करून अक्षरशः त्या मिरवणुकीला किंवा त्या संदल मिरवणुकीला विकृत स्वरूप देण्याचा प्रयत्न काल करण्यात आला होता। त्याची तात्काळ दखल घेऊन आम्ही सदर व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे।